प्रत्येकाला साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे, सगळ्यांचीच इच्छा आहे. पेशंट असू द्या, तो म्हणतो औषध पाहिजे, फुकट पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, घरपोच पाहिजे आणि आजार कायमचा संपला पाहिजे. शेतकऱ्याला विचारा, म्हैस असावी, बिना सिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, दूध भरपूर देणारी असावी. तसंच पारमार्थिकालाही विचारा, साधन सोपं पाहिजे, फळ मोठं पाहिजे. मग नाम संकीर्तन साधन पै सोपे, फळ जळतील पापे 1-2 महिन्याचे. जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद भगवंताच्या नामचिंतनात आहे. आणि मग खऱ्या अर्थानं रत्नाकरजी गुट्टे साहेब दाता आहे. 3 गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या सांगतो. लेने को हरिनाम, देने को अन्नदान और तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. तरणे को लीनता, रत्नाकरजी गुट्टे साहेब, गुट्टे ताई, त्यांचे सर्व सहकारी 7 दिवसापासून स्वागताला हात जोडून उभे आहे. याला म्हणतात तरणे को लीनता. नाहीतर महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती. अर्ध्या धारेमध्ये लवाळे नावाचं गवत आहे, पण त्या लवाळ गवताची पद्धत आहे, पूर आला की झोपून जातं. घालीन लोटांगण वंदिन चरण. पुराचं पाणी संपलं की गोंडा काढून उभं राहतं धारत. अर्ध्या 50 फूट उंचीचा वृक्ष बिगर तिकीट हिंदी महासागराला जातो का? ते अभिमानी आहे. महापुरे झाडे जाती लव्हाळे राहती. नम्रता, तरणे को लीनता. 24 तास कोणी येऊ द्या, देणे को अन्नदान. 3 गोष्टी पाहता आपण 8 दिवसापासून. हे फाजील स्तुती नाही, वस्तुस्थिती सांगतो. देणे को अन्नदान. आणि जगातलं सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे. बाकी कोणतंही दान करा, त्याच्यात दोघाची नाराजी आहे महाराज. भूमिदान करा, कन्यादान करा. जावाई कधी समाधानी नाही. कन्यादान देऊनही जावाई, अरे जामा तो दशमो ग्रह सगळे माहिती आहे तुम्हाला. तो सासऱ्याच्या मागे लागलेला 10वा ग्रह आहे. बरं झालं इथं कोणी जावाई नाही म्हणून बोललो. भूमिदान करा, द्रव्य दान करा, वस्त्रदान करा. तरी दोघांमध्ये कोणीतरी नाराज होतं. पण हे एकच दान आहे खुशालराव, दोघही समाधान. अरे किती जेवणारा माणूस असेल 40 गुलाबजाम खाईल, पण रत्नाकरजी जर टोपलं घेऊन आले, एवढा घ्या, मारता का साहेब? माझा हात मोडतो का? तुमचा हात वेल्डिंग करा, आम्हाला मारता का? मग दोघाला विचारा. ते म्हणतं पोटभर जेवलो आणि दात्याला वाटतं मी पोटभर जेवू घातलं. असं दोघं याचक आणि दाता समाधानी व्हायचं एकच दान आहे जगात, ते अन्नदान. 7 दिवसापासून ते चालू आहे. हात जोडून उभे ही लीनता आहे. तरणे को लीनता, देणे को अन्नदान आणि लेणे को हरिनाम. 7 दिवस झाले, रात्रंदिवस रात्रंदिवस हरिनाम या ठिकाणी आहे. आपण पहा बरेचसे. आता मला ते गड्या पाहू दे बा थोडंसं, 5 मिनिट अजून घेतो. मला माहिती आहे. हा अजून घेत थोडंसं. तर मी काळजी करू नका. एकंदर 4 मार्ग सांगितले बरे का लाडगुरुजी. ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग. इतराचं काठिण्य लक्षात आल्यावर सोपा कोणता हे लक्षात येतं. ज्ञान मार्ग कठीण आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे सर्वसामान्याला न पेलवणारा मार्ग. वैराग्य इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेचं नाव वैराग्य आहे. शमाधी षटक, शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा हे त्याच्याहीपेक्षा अवघड आहे. मग राहला तो भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. पण त्या भक्ती मार्गातले 9 विभाग आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, अर्चन भक्ती, दास्य सख्य, आत्मनिवेदन. हे सगळे एकाचं नाव एका भक्तीला जोडल्या गेलं. श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती
कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, पादसेवन लक्ष्मी माता, अर्चन पृथुराजा, वंदन अक्रूरजी, दास्य हनुमानजी, सख्य अर्जुन. सर्वात सोपी भक्ती श्रवण भक्ती. पण त्या श्रवण भक्तीमध्ये कीर्तन भक्ती दुसऱ्या क्रमांकाची. श्रवण नंतर कीर्तन. सोपी भक्ती. कीर्तन नाम संकीर्तन साधन पै सोपे, हे सोपं आहे. पण त्या कीर्तन भक्तीमध्ये पुन्हा 4 विभाग आहे. एक रूप कीर्तन आहे, एक गुण कीर्तन आहे, एक लीला कीर्तन आहे आणि एक नाम संकीर्तन. हे 4 मार्गातला सोपा भक्ती मार्ग. भक्ती मार्गातल्या 9 प्रकारातली सोपी कीर्तन भक्ती. आणि या कीर्तन भक्तीचे 4 पोट विभाग. रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. ज्याच्यामध्ये रूपाचं वर्णन केल्या जातं ते रूप कीर्तन. आयिका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत हे गुण कीर्तन. रूप कीर्तन, गुण कीर्तन, ज्याच्यात लीला गायल्या जातात ते लीला कीर्तन. आणि नामाचं महात्म्य सांगितल्या जातं ते नाम संकीर्तन. हे सोप्यातलं 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 सोपं. आणि संतांनी ते सांगितलं जे तुम्ही 7 दिवस लोकांकरून केलं. सोपे वर्मा सांगितले संती, काही करू नका, हाती टाळ दिंडी घेऊन नाचा. 7 दिवस चाले तोच आनंद या ठिकाणी आहे. आपण पुन्हा लक्षात घ्या, हे सारातलं सारातलं सार आहे. आणि प्रत्येकाला सार ग्रहण करायचं असते, असार टाकून द्यायचा आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत. काही पदार्थ असे आहे, खारक, त्याच्या विरुद्ध बदाम, दोन्हीच्या विरुद्ध पेढा, दोन्हीच्या विरुद्ध आंबा, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. साराच्या दृष्टीनं बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा, मधला चाखायचा. पेड्याचा वरचा फेकायचा, मधला फेकायचा आणि आतला अरे अख्खा खायचा. तसं नाम म्हणजे पेढा आहे. सारातलं सारातलं सार. इथे काहीच फेकायचं नाही. सोपे वर्मा. आणि म्हणून तूप आणि लोणी यातला फरक लक्षात घ्या. तोपर्यंत त्याचं नाव लोणी आहे. दह्यातून निघालेलं सार लोणी. दह्याची अंगी निघे ताक लोणी. पण एका मोले दोन्ही मागू नये. लोणी हे सार आहे, पण पुन्हा लोण्यामध्ये सार आहे. लोण्याला गुट्टे साहेब तूप नाही म्हणत, ते कडवायचं आहे. पातेल्यात तो गोळा ठेवायचा, जाळ पेटवायचा. जोपर्यंत लोण्याच्या गोळ्यात पाण्याचा अंश आहे तोपर्यंत कडकड 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 वाजत तुकोबा राहिले. येतात उदक तवरी कडकडी लोणी. पाण्याचा अंश जळाला, निवांत होणी राहे मगन, त्याचं नाव तूप आहे. म्हणजे दह्यातून निघालेलं सार म्हणजे लोणी आहे. लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप आहे. तसं फलकट तो संसार, येते सार भगवंत. पण त्यातून निघालेलं सार म्हणजे 7 दिवस तुम्ही घेतलेलं नाम आहे. सार 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 विठोबा, नाम तुझे सार हे ग्राही आहे. आणि शेवटी राम कृष्ण हरी आमच्या अच्युत बाबांनी जप करून घेतला. लाड गुरुजींनी नामाचं महत्व सांगितलं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. आता 2च मिनिट घेतो बरं का भरत बाबा. प्रत्येक नामाची ताकद आहे. राम अस्मिन रमंती योगिनः इति राम. ज्याच्यात योगीही रममान होतात त्याला राम म्हणतात. शेवटी शिल्लक राहतं कोणत्याही नामाला 4नी गुणायचं. बरं का गुट्टे साहेब, तुमचं गणित चांगलं आहे. गणित चांगलं आहे म्हणून तर नागपूरलाही सत्ता गाजवली का नाही ना. गण हा ते बरोबर आहे. बरोबर, आपलं दोघात राहू द्या ना. नाम को चतुर्गुणे. कोणतंही नाम घ्या. इथे सांगतोय तुम्हाला, तुम्ही नाम घेतलं 7 दिवस, कोणत्याही नामाला 4नी गुणायचं. वाटल ते घ्या. ओम
एक अक्षरी आहे. 4 नी गुणा 4 1 4, 5 मिळवा 4 आणि 5 9, डबल करा 18, 8 नी भागा 8 2 16, 2च उडणार, त्याचं नाव राम आहे. त्याच्या पुढे सांगतो विठ्ठल. आता सगळे नाम घेऊन झालं इथं. त्याला 4 नी गुणा 4 त्रिक 12, 5 मिळवा 12 आणि 5 17, डबल करा 17 2 34, 8 नी भागा 8 चौ 32, 34 मधून 32, 2च. रामकृष्ण हरी 6 अक्षर घ्या. 4 नी गुणा गोदावरी ताई 4 सक 24, 5 मिळवा 29, डबल करा 58, 8 नी भागा 8 7 56, 58 मधून 56 काढा, 2च. मी रामसाठी सांगतो. बरं 12 अक्षर घ्या. त्याला 4 नी गुणा 12 चौक 48, 5 मिळवा 48 5 53, डबल करा 53 2 106, 8 नी भागा 8 13 104, 106 तून 104 वजा करा, 2च. नाम को चतुर्गुणे, नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम. 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. राम कृष्ण हरी. थोडं राहिलं था, थोडं राहिलं. अस्मिन क्या बात आहे. अस्मिन रमंती योगिनः, म्हणून तुम्हाला कामी लावतात ते लोक. अस्मिन क्या बात आहे. अस्मिन रमंती योगिनः. पुन्हा दुसरं एक कारण आहे. राम म्हणताना एक क्रिया अशी घडते गुट्टे साहेब, तोंड उघडतं बंद होतं. करून पहा तुम्ही, नाही तर माझं जाहीर आव्हान आहे. तोंड बंद करा, रा म्हणून दाखवा. तोंड उघडा आणि म म्हणून दाखवा. किती प्रयत्न करा तुम्ही. आता 7 दिवस म्हटलंय ना, राच्या वेळेला तोंडच उघडायचं आणि मच्या वेळेला बंद करायचं. का रकार उच्चार मातन बहिर निर्याती पातकम. राचा उच्चार झाला आणि तोंड उघडलं की पाप बाहेर जातं. काय म्हणते लगेच घुसलं तर, अरे मनी गेट बंद होतो, घुसल कसं, ही राम शब्दातली मजा आहे. अस्मिन रमंती योगिनः. रकार उच्चार मातन बहिर निर्याती पातकम, आणि ते पुन्हा घुसू नये म्हणून म शब्दस्तू कपाटवत. त्याला एक व्याकरणाचं कारण आहे. आता व्याकरणाचार्य माझे गुरुजी, जरी माझ्यापेक्षा वयानं लहान असलं तरी व्याकरणामध्ये गुरुजी आहे, लाड गुरुजी. कचट तप, आडवी बाराखरी नाही गुरुजी, उभी. कचट तप. आणि प्रत्येकाची स्थान आहे. कंठे तालवे दंते मूर्धन्य आणि वष्टे. कच कंठे आहे, इथे बोट ठेवा आणि उच्चार करा. क ख ग ग. जोरात दाबू नका, थोडं हळूच. कंठे आहे. जेव्हा जिभेचा संबंध दाताशी येतो ते दंते आहे. तथ दधन्न. प्रत्येक वेळेला जीभ दाताला धक्का मारते. टाळूला संबंध येतो जिभेचा, ते तालवे. ट ठ ड ढ न. प्रत्येक वेळेला टाळूला जीभ लागते. नाही तुम्ही असं समजू नका, इथं भ्रष्टाचार नाही, बदला बदली नाही. बरं कसं आहे, थोडी गंमत पहा तुम्ही. नळाचा नच आहे, बाणाचा न आहे, पण आपल्या आपल्या स्थानावर आहे. तुम्ही असं समजू नका सारखं आहे म्हणून. बाणाचा न उच्चार करताना जीभ दाताला लागतच नाही. नळाचा न म्हणताना ती टाळूला लागत नाही. आपल्या आपल्या स्थानावर आहे. न म्हणताना नळाचा दातालाच, बाणाचा न म्हणताना टाळूला. टठ डढ न, तथ दध न. एक पुन्हा राहिलं, त्याचं मूर्धन्य नाव आहे. मूर्धन्य ते दातालाही नाही टाळूलाही नाही. चछ जझ्य. दाताच्या थोडं वर, टाळूच्या थोडं खाली, हे मूर्धन्य आहे. आणि वटाला वट लागतात, त्याचं नाव वष्टे. प फ ब भ म. म्हणून म हे वष्टे स्थानातलं असल्यानं राम म्हणताना तोंड बंद होतं. राम म्हटल्यानं उघडतं, आतलं पाप बाहेर जातं. बाहेर गेलेला आत येऊ नये, हे राम शब्दातली मजा. कृकर्षयती, जो चित्ताचं आकर्षण करतो त्याचं नाव कृष्ण आहे. रुहरती पापानी, आणि जो पापाचं हरण करतो त्याला हरी म्हटल्या जातं. म्हणून या ठिकाणी 7 दिवस या नामचिंतनाचा कार्यक्रम झाला. आता 1 मिनिट घेतो यासाठी. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. दाता कोणाला म्हणतात? जो इतरांकडून नामचिंतन करून घेतो त्याचं नाव दाता आहे. असे या कार्यक्रमाचे दाते आणि आमच्यावर खूप प्रेम करणारे, सगळ्याच महाराज मंडळीवर प्रेम करणारे रत्नाकरजी गुट्टे आहे. फार मोठं कार्य 7 दिवस त्यांच्या हातून झालं. असंच उत्तरोत्तर कार्य परमार्थाचं आमच्या पांडुरंगानं त्यांच्याकडून करून घ्यावं. त्याकरता त्यांना उदंड शक्ती
शक्ती कळलं तुम्हाला. संपत्ती आणि आरोग्य संपन्नता द्यावी ही पांडुरंगाच्या चरणी सर्व महाराजांच्या वतीनं प्रार्थना करून वाणीला विराम देतो. या ठिकाणी शासकीय अधिकारी काही आवर्जून उपस्थित आहेत. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी आदरणीय जीवराजजी डापकर साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूर्णा पाटील साहेब आणि गंगाखेडचे PI वाघमारे साहेब